प्रश्न पहिला, खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द द्या. पहिलं, पेरणीसाठी लागणारे बियाणे. उत्तर, पेरणीसाठी लागणारे बियाणे बजवाई. नंबर 2, शेतकरी पेरणीसाठी वापरतो ते अवजार. उत्तर, शेतकरी पेरणीसाठी वापरतो ते अवजार तिफन. पाराबती करते त्या 2 कृती. उत्तर, पाराबती करते त्या 2 कृती पोटाला वटी बांधणे आणि झोळी काठीला टांगणे. प्रश्न दुसरा, खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा. 1. काकरात बिजवाई जसं हासर चांदणं. उत्तर, ज्याप्रमाणे आकाशात चांदणं चमकत असतं त्याचप्रमाणे शेतकऱ्याला शेतात पेरलेले बियाणे चमकत आहे, हसत आहेत असे वाटते. 2. काया ढेकलात डोया हिरवं सपन पाहते. उत्तर, शेतकरी भरदिवसा शेतात स्वप्न पाहत आहे. शेतकऱ्याची काळी कसदार सुपीक जमीन आहे. त्या जमिनीत हिरवगार शेत पिकवून खूप धान्य मिळवायचं त्याचं स्वप्न आहे. प्रश्न तिसरा, या कवितेत आलेले वऱ्हाडी बोलीतील शब्द शोधा व त्यांना प्रमाण भाषेतील शब्द लिहा. वऱ्हाडी शब्द, प्रमाण भाषेतील शब्द. उत्तर, वऱ्हाडी शब्द, प्रमाण भाषेतील शब्द. 1. काया काळ्या. पाणी पाणी. वीज वीज. झोळी झोळी. वटी ओटी. पाराबती पार्वती. काठीला काठीला. लढते रडते. जिवाले जिवाला. सांजिले संध्याकाळी. सपन स्वप्न. डोया डोळा. रगत रक्त. वाटुली वाट. हिरवं हिरवं. ढेकुल ढेकळ. प्रश्न 4, कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा. कवितेचा विषय, कवितेतील पात्र, कवितेतील तुम्हाला सर्वात आवडलेले प्रतीक, कवितेतील नैसर्गिक घटना. कवितेचा विषय, कवितेतील पात्र, कवितेतील तुम्हाला सर्वात आवडलेले प्रतीक, कवितेतील नैसर्गिक घटना. कवितेचा विषय आहे शेतातील पेरणी. कवितेतील पात्र, शेतकरी व त्याची पत्नी. कवितेतील तुम्हाला सर्वात आवडलेले प्रतीक, काटा, अतिशय कष्ट. कवितेतील नैसर्गिक घटना, विजा चमकतात, ढगांचा गडगडाट होतो, ढग बरसतात. प्रश्न 5, अभिव्यक्ती. 1. काया ढेकलात डोया हिरवं सपान पाहते. या ओळीतील भावार्थ स्पष्ट करा. उत्तर, काया ढेकलात डोया हिरवं सपान पाहते या कवी विठ्ठल वाघ यांच्या तिफन कवितेतील ओळींचा भावार्थ असा की पावसाने भिजलेल्या काळ्या ढेकळातून भविष्यातील हिरवेगार पीक डोळ्यासमोर उभे राहत आहे. शेतकरी पेरणी करताना केवळ बियाणे पेरत नाही तर आपल्या कष्टाचे व सुगीचे हिरवे स्वप्न पेरून त्यातून समृद्धीची आशा पाहतो. भावार्थ स्पष्टीकरण. पावसाने भिजलेली जमीन. पेरणीनंतर पाऊस पडून शेतातील मातीची काळी ढेकळे ओली झाली आहेत. हिरवे स्वप्न. ओल्या मातीत पेरलेले बी रुजून त्यातून डोलणारे हिरवे पीक शेतकऱ्याला त्याच्या डोळ्यासमोर दिसत आहे. शेतकऱ्याची आशा. हे हिरवे स्वप्न म्हणजे शेतकऱ्याच्या कष्टाचे चीज होणे आणि पुढील काळात घरात धनधान्य येऊन जीवन सुरक्षित होण्याची आशा आहे. थोडक्यात शेतकऱ्याच्या मनात असलेली भावी समृद्धीची आणि उत्तम पिकाची आस या ओळीतून व्यक्त झाली आहे. 2. काटा पायात रुतते लाल रंगत सांडते हिरवं सपन फुलते या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा. उत्तर, वरील ओळ सुप्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ यांच्या तिफन या कवितेतील आहे. या कवितेत कवीने कष्टकरी शेतकऱ्याच्या जीवनाचे जिवंत चित्र डोळ्यांसमोर उभे केले आहे.
पावसाची आस लावून बसलेला शेतात राबणारा शेतकरी पाऊस सुरू होतो तसा मनातून सुखावतो. पाऊस पडल्यामुळे त्याच्या कष्टांची चीज होणार असते आणि हिरवेगार पीक शेतात डोलू लागणार असते. त्यामुळे शेतीकाम करताना अचानक पायात काटा रुतून रक्त जरी आले तरी त्या वेदना त्याला जाणवत नाहीत. अशा प्रकारे शेतकऱ्याचे जीवन कष्टमय असले तरी शेतकऱ्याच्या मनात मात्र हिरव्यागार शेताची आशा जागी झालेली असते. त्याने केलेल्या अपार मेहनतीतून हिरव्यागार शेताचे स्वप्न सत्यात येणार, सारं काही ठीक होणार याची त्याला खात्री वाटत असते. त्यामुळे त्या कष्टांची, वेदनांची जाणीव त्याला राहत नाही, हे कवी यातून सांगत आहे.